कारण आज आपण सगळीकडे पाहतोय की जर्सी गाईच्या दुधाच्या पदार्थाशिवाय, जर्सी गाईच्या दुधाशिवाय आणि पदार्थाशिवाय आपल्याला मार्केटमध्ये सगळीकडे संपूर्ण भारत देशात दुसरं काय पाहायलाच मिळत नाही. महाराजजी, जर आपल्याला आता आपली देशी गायची तुम्ही काय दुर्दैवी अवस्था आता सध्या पाहताय, गावरान गोमातेची. सध्या गोमाता रस्त्यावर फिरते, धक्के खाते. मग ही गोमातेची परिस्थिती, जर आपल्याला गोमातेचा सांभाळ करायचा असला, गोमातेला आपल्याला सुखरूप करायचं असेल, तर यासाठी सगळ्यांना काय करावं लागेल? तर तसं जर पाहिलं तर पूर्वीच्या काळामध्ये आपले पूर्वज ज्यावेळेस आपल्या रानामध्ये जे काही धान्य करत होते, वरचं जे धान्य येत होतं ते आपल्यासाठी येत होतं, खालचं जे राहत होतं हे भगवती गोमातेसाठी राहत होतं. त्याच्यानंतर हा चारा पूर्वीच्या काळामध्ये विकला जात नव्हता, कारण आपला चारा विकल्यामुळं गोशाळींवरती चाऱ्याची आज भयानक संकट आहे. आणि दुसरा विषय काय झाला की पूर्वीच्या काळी रानं म्हणजे पडीक जादा असायचे, गायींना चारण्यासाठी जागा जादा असायच्या. आज गोचरभूमी राहिल्या नाहीत, आता काही सरकारने हडपल्यात, काही शेतकऱ्यांनी हडपल्यात, त्याच्यामुळे गोचरभूमी राहिली नाही. गोचरभूमी न राहिल्यामुळे गोमाता सडकावर आलेली आहे. आणि ही जर परिस्थिती राहिली, भविष्यातून जर गोमाता संपली तर ह्या जगामध्ये कोणीच जिवंत राहू शकत नाही.